नमस्कार. संतांची शिकवण असा आपला चॅनल आहे. तरी वेळोवेळी संतांनी आपल्याला जे मार्गदर्शन केलेलं आहे तेच आपण याच्यामध्ये सांगत आहोत. आपल्याला तुकाराम महाराजांनी कित्येक परोपरीने सांगितलेलं आहे. आपण कसं वर्तन केलं पाहिजे, आपण काय केलं पाहिजे, जीवनात आपल्याला उचित काय आहे, अनुचित काय आहे, आणि जेणेकरून हे आपला जन्म जीवन साफल्य मिळेल. या पृथ्वीच्या पाठीवर जन्माला आल्यावर माणूस त्याला काही सर्वत्र ज्ञान नसतं. पहिल्यापासून या जगातूनच ज्ञान घ्यायचं आहे आणि तसं वर्तन करायचं आहे. कारण ज्यावेळेस माणूस या पृथ्वीवर जन्माला येतो त्यावेळेस तो एक मातीचा गोळा असतो. त्याला कुठल्याही प्रकारचं ज्ञान नसतं, नामाभिधान नसतं, आणि त्याला नंतर सर्व काही इथं आल्यावर मिळतं. कारण माऊली सांगतात, उपजल्या बालकाशी नाम नाही तयापाशी, ठेविल्या नावाशी ओदेत उठे. या खरं तर आपल्यामध्ये वास करणारा अंशात्मक जो आत्मा आहे त्याला नाव नाही, गाव नाही, रूप नाही, कर्म नाही, कुठल्याही प्रकारचं काहीही नाही. तो कधी येत नाही, जात नाही, तो स्थित आहे तसाच आहे. पण ही पंचमहाभूताचा त्याला देह मिळतो त्यावेळेस त्याच्या पाठीमागं कर्म असतं आणि ते कर्म भोगायला येतं. उपजल्या बालकाशी नाम नाही तयापाशी, पण तदनंतर त्याला ते नाव मिळतं. 12वीला 4 स्त्रिया मिळून त्याला पालखात घालतात, त्याचं अमुक नाव आहे असं त्याला संबोधतात, आणि त्या नावाने ती मोठं होत असतं. कारण गर्भामध्ये काही त्याला कुठलंही नाव नाही, काही नाही. एक आपण ईश्वराचे कैदी आहोत, ईश्वराचे आपण कैदी आहोत. त्या 9 मास गर्भामध्ये रामदास स्वामी तर वर्णन करतात, निरोधे पचतसे कोंडिले गर्भवासी, अधोमुखरे दुःख त्या बालकाशी. हे सांगाय गेलं तर आपल्याला संपूर्ण म्हणजे दगड फुटतील अशी अवस्था आहे या कर्माची, आणि हे कर्म इतकं बलोत्तर आहे. गर्भामध्ये आपण कारागृहामध्ये असल्यासारखं आहे. पहा, काही नाही. मातेचे पुरतसे डोवाळे तोचे विना अंग पोळे वगैरे वगैरे, जास्त आपल्याला तो विषय घ्यायचा नाही. परंतु गर्भामध्ये नंतर आल्यावर पहा मनुष्य देहाची रचना कशी आहे. गर्भामध्ये तो सतत ईश्वर चिंतन करत असतो. गर्भी मने सोहम सोहम, बाहेर येता कुहम. सोहम शब्द याचा विसरला, कुहम शब्द विकासला, तो मायेने भुलला विसरला 4 जन्म. जे काय पाठीमागचे जन्म त्याला हे होतात ते 4 जन्म, आणि त्याला स्मरण राहतं, तेही पुढं हळूहळू विसरत जातो. कारण 3 जन्म 8वी शरीरी तेने दुःखे स्तनपान न करी, 8वी 30 अंतरी मागील दुःख. पहा, मूल स्तनपान करत नाही, रडतं, हसतं, त्याला पाठीमागचे जन्म आठवत असतात. पुढं पुढं थोडा मोठा झाल्यावर नावाने जर बाळ्या इकडं ये असं जर म्हणलं, तो जर आला तर नावेक होय खेळ करू, मग अवघाच पडे विसरू. ज्यावेळेस तो आपलं नाव हे आहे अशी त्याला जाणीव होती त्यावेळेस पाठीमागचा सर्व विसर पडतो आणि तो हळूहळू मोठा होतो. मग पहा, बाल, तरुण, वृद्ध अशी त्याची या इहलोकीची यात्रा चालत राहते. मग या इहलोकी आल्यावर जगातून सगळं ज्ञान घ्यायचं आहे, तर नेमकं आपण कसं वर्तन करायचं आहे हे जगातच आहे. बाजार भरलेला आहे. आपण बाजारात गेलो तर आपल्याला कुठली वस्तू घ्यायची आहे आणि कुठली नाही हे आपण ठरवतो. त्याचप्रमाणे या जगतामध्ये शहाण्या माणसानं पुष्कळ जग भरलेलं आहे, पण आपल्याला काय उचित आहे आणि काय अनुचित आहे याचा विचार करूनच ते ग्राह्य करा, अन्यथा बाकीचं त्याजून टाका, त्याज्य करा. मग जर असं चांगुलपणाने जर ग्राह्य केलं तर माणसाला व्यक्तिमत्व, चांगुलपणा आणि हा प्राप्त होतो.
आणि जर त्यांनी तसं वर्तन व्यवस्थित केलं आणि त्याच्या पुण्याईने जर परमार्थाकडे वळाला, ईश्वराच्या चिंतनेत जर तो मग्न झाला, तर हळूहळू त्याला संतांच्या संगतीने आत्म्याची ओळख होती. कशी होते? आपण कोण आहोत, कुठून आलो, कुठं जायचे, आणि आपल्यामध्ये असणारा या 3.5 देहाच्या हातामध्येच असणारा जो परमात्मा आहे, जो आत्मा आहे, जो आत्माराम आहे, त्याला ओळखण्यासाठी जर त्याची बुद्धी झाली तर त्याप्रमाणे तो मार्गक्रमण करत असतो. मग संतांच्या संगतीत त्याला सर्व काय कळतं. मार्गक्रमण करत असताना त्याला जर पुढं जायचं असलं, त्याचं जर कर्म तसं असलं तर तो फार पुढं जाऊ शकतो. हे पहा, पंढरपूरला जायचं आहे, पण एक मुक्काम मध्ये झाला आणि तिथं थोडक्यात त्याचं आयुष्य संपलं, तर पुन्हा पाठीमागे जन्माला यायची गरज नाही, तिथंच जन्माला येऊन तो पुढची वाटचाल करत असतो. अशा प्रकारे ज्याचं कर्म चांगलं असतं त्याला आणि परमेश्वराचा साक्षात्कार होऊ शकतो. पण त्या मार्गे गेलं पाहिजे. अनेक संतांनी सांगितलेलं आहे, अरे याच देहामध्ये आहे, पण रामदास स्वामी तर सांगतात, परीक्षेविन बांधले दृढ नाणी, पण सत्य मिथ्या ऐशे कोण जाणे. पहा, आपल्याजवळ किती शक्तिशाली असा आत्मा आहे, आणि ती आपण परीक्षा न केल्यामुळे ते तसंच बांधून ठेवलेलं आहे. ते खरं का खोटं कोण पाहत नाही. आपल्याला पूर्ण जर सांगायचं झालं, योगाने भगवान श्रीकृष्णाने भगवान श्रीकृष्णाला योगीच म्हणतात. पहा, कारण योगीच आहेत ते मोठी. प्रभू राम, भगवान श्रीकृष्ण हे सगळं विभूती आहे. आणि या आत्म्याला किती पत माणूस सगळं करू शकतो. खरोखर जर योग्य साध्य झाला, आत्मा परमात्म्यात जर भेटी झाली, तर तो मग काय प्रताप आहे माझा. भगवान सांगतात, अरे समुद्रापलीकडील देखे, स्वर्गीचा आलोच्य ऐकेन, मनोगत ओळखे पुंगीची. अशी अवस्था प्राप्त होती. पण ही अवस्था प्राप्त होण्यासाठी काही गोष्टी त्यागल्या पाहिजेत, काही गोष्टी वर्ज्य केल्या पाहिजेत. त्या प्रकारे अंगी चांगुलपणा आला पाहिजे. जर चांगुलपणा नाही आला तर माणूस वाहवतो. पहा, थोडंसं ज्ञान झालं, 4 अभंग पाठ झाले, 4 ओव्या पाठ झाले की माणूस कीर्तन प्रवचन करून आणि लोकांच्या ह्या सगळं आदराला बळी पडतो आणि तो वाहवाला जातो. कारण आई जशी मुलाला कुठंतरी जायचं असलं तर त्याला खेळणं देते आणि नादवते आणि ती स्वतःच्या कामाला जाते, त्याप्रमाणे देव सुद्धा भक्तांना थोडं थोडं आमिष देतो आणि त्याला नादी लावतो आणि स्वतःला त्यापासून दूर करतो. म्हणून एकच पार सिद्धी जरी प्राप्त झाली तरी सिद्धीला विपिसे कोण तया पुशे, नेले राजा हंशे पाणी काही. तर सिद्धी जरी प्राप्त झाली तरी तिथं न अटकणे, न अडकणे, याला खरा भक्त म्हणतात. कारण एक मुलगा असा असतो की काही जरी खेळणं दिलं आईने तरी ते मला नको आहे, फक्त मला तू पाहिजेस. तसा एखादा भक्त हट्टी असतो की मला काही नको, मला फक्त तू पाहिजेस. मग काही हो, हे आकाशवर पड पाहो, ब्रह्म गोळ भांगा जाओ, पण वाट तुझीच गा पाहो विठ्ठला. अशी अवस्था आहे. कारण या निष्ठेनीच एक तुम्हाला थोडंसं उदाहरण सांगतो. निष्ठा किती असते. आणि द्वादशीचं पारणं सोडायला साठी पांडवांनी धर्मराजाला असं वाटलं की आपल्या पंक्तीला देव असावेत. म्हणून रात्रीची चर्चा झाली की देवाला आणायला कोण जाणार द्वारकेला. तर सर्वांना विचारलं, अर्जुनाला विचारलं. अर्जुन म्हणला मला सकाळी काकडा असतो. आणि नकुल सहदेवांनी त्यांची कारणं सांगितली. मग नंबर आला भीमावर. भीम म्हणले मी जातो म्हणले आणि रात्रीचे सगळे जेवण खाऊन करून झोपल्याच्या नंतर सकाळी 3 वाजले, 4 वाजले. धर्मराज वाट पाहत आहेत, भीम आत्ताच उठल, मगच उठल आणि द्वारकेला जाईल आणि भगवान श्रीकृष्णाला आपल्या द्वादशी पारणं सोडायच्या वेळेला घेऊन येईल. पण भीम हा झोपलेलाच होता. 6 वाजले तरी भीम झोपलेलाच होता. मग धर्मराज वैतागले आणि राग आला आणि गेले आणि म्हणले, अरे भीमा,
तुझ्यावर नसती कामगिरी सोपवली तरी बरं झालं असतं, मी स्वतः गेलो असतो तरी बरं झालं असतं. तुझ्यावर कामगिरी सोपून मी चूक केली. 6 वाजले, आता 6:30ला सूर्योदय होईल आणि द्वादशीचं पारणं आपल्याला सोडायचं आहे आणि देव येणं शक्य नाही. मग भीमदादा उठले आणि आंघोळ पिंगोळ इकडं तिकडं नित्यकर्म आटोपलं. तोपर्यंत 6:15 वाजले. आता सूर्योदय होणार आहे. तर म्हणले द्रौपदीला ताटं वाढून घे. 5 जणांची 5 ताटं वाढली. 6वं ताट भगवान श्रीकृष्णाचं करा म्हणले. 6वं ताटही केलं आणि नंतर म्हणले सर्व जेवण वाढलं पण अजून तूप वाढलेलं नाही. द्रौपदीला सांगितलं तूप सुद्धा वाढा आणि आता भगवान श्रीकृष्ण आपल्या पंक्तीला येणार. पण हे कुणालाही खरं वाटत नव्हतं. धर्मराष्ट्र पूर्ण नाराज झाली होती. मग आपली ती 1.5 मणी गदा कोपऱ्यात उचलली, तडकन बाहेर गेले, गरगर फिरवली आणि आकाशामध्ये झोकून दिली आणि खाली डोकं केलं. हे पहा, मोठ्याने हाका मारली कृष्णा म्हणून. तिथून द्वारकेवरनं भगवान श्रीकृष्ण आले आणि ती गदा धरली आणि मग ते पंक्तीला बसले. कारण म्हणले भीमा मरायचे का? म्हणले जगून तरी काय करायचे देवा, तू जर पंक्तीला नसेल तर. अशा अवस्थेमध्ये निष्ठा आहे म्हणून निष्ठावान श्रद्धावान लभते ज्ञाना. ज्याची निष्ठा आहे तोच ज्ञानाला प्राप्त होतो. मग निष्ठा पाहिजे, प्रेम पाहिजे, वरपंग नको. तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे नको वरपंग देवा आणि घ्यावी माझी सेवा भाव शुद्ध. शुद्ध भावाने माझी सेवा घ्या, वरपंग अजिबात नको, तो कामाला येत नाही. वरपंग म्हणजे वरीवरी केलेली भक्ती, जगासाठी केलेली भक्ती काही उपयोगाची नाही. महाराज एक ठिकाणी जर वैतागून उदाहरण देतात, चिंध्या घालून वाढविले पोट शेवटी वांसती खरी. काय त्या भक्तीचा उपयोग आहे? शेजारीन गरोदर आहे म्हणून एका बाईने तिचा तिरस्कार मत्सर करून आपल्याही पोटावर चिंध्या बांधायला सुरुवात केली. दर महिन्याला चिंधी वाढवायची. मला सांगा, 9 महिने भरले, शेजारणीला मुलगा झाला आणि या बाईंनी 9 महिने भरल्यावर चिंध्या सोडून टाकल्या. मुलगा झाला का मुलगी काही झालं नाही, फक्त ते ढोंग होतं. त्याप्रमाणे ढोंगी भक्ती काही कामाला येत नाही. घ्यावी माझी सेवा सत्य, कारण सत्य आहे, सत्यच टिकतं, सत्यच ती ईश्वरापर्यंत जातं. म्हणून फक्त सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला, कागा दाविला जगताकार. तू सत्य आहेस आणि आमची सेवा सत्य भावाने तू घे आणि मग ती देवाजवळ पोचते आणि मग शेवटी अंतकाळाच्या वेळेला परमेश्वर मदत करतो आणि मग आपल्याला कुठल्याही अधोगतीला जायला वाव नसतो आणि आपला उद्धार होतो. जन्म घेणं न घेणं, येणं न जाणं सर्वस्वी कर्मावर अवलंबून आहे आणि ते कर्म अशा प्रकारे आहे. म्हणून निष्ठा परमेश्वरावर ठेवणं हीच चांगली गोष्ट आहे आणि संतावर सुद्धा आपला विश्वास पाहिजे. संत बोंबलून सांगतात की अरे बाबा भक्ती करा, भक्ती करा. जीवन थोडं आहे आणि अल्पकाळासाठी असणारं हे जीवन इथल्या इहलोकीच्या व्यवहारे नका डोळे दुरे भरून राहू. तुकाराम महाराज सांगतात त्याप्रमाणे एक वेळेस असा प्रसंग झाला की एका गावामध्ये तुकाराम महाराज मुक्कामी होते आणि नदी होती आणि नदीच्या पलीकडे रामदास स्वामी मुक्कामी होते आणि सर्वांना इकडल्या गावची तिकडल्या गावची येऊ जाऊ झाल्यावर कळलं आमच्याकडे रामदास स्वामी आहेत, आमच्याकडे तुकाराम महाराज आहेत. पण सकाळी आता तुकाराम महाराज त्या साईडला जातील, रामदास स्वामी या साईडला येतील आणि बुवाबुवांची भांडणं होतील. ह्या उद्देशाने लोक तिकूनही रामदास स्वामी बरोबर सकाळी काय काय आणि इकूनही तुकाराम महाराजाच्या बरोबर काय काय लोक गेली आणि त्यांनी आता म्हणले बुवाबुवाची भांडणं होतील म्हणून उत्सुकतेने पाहत होती. पण काय सांगायचे पहा, संताची कोण संतची जाणे माझी या जातीची मज भेटो कोणी, या उक्तीप्रमाणे तिकडून रामदास स्वामी आले आणि एवढा मोठा दगड घेतला आणि तो त्या नदीमध्ये टाकला. तिकडून तुकाराम महाराजांनी बोंब मारली, ते तिकडे गेले आणि हे इकडं आली. सगळे लोक खजील झाली आणि काहीच कळलं नाही कुणाला
की बाबा हे असं काय झालं, बॉम्बची भांडणं तर बाजूला राहिली, पण एकाने दगड टाकला आणि एक बॉम्ब बांधला आणि गेला. मग काय त्याचा अर्थ? रामदास स्वामी सांगतात की महाराज यांना काहीतरी सांगा, हे दगडासारखे तळ गाठतायत. तुकाराम महाराज सांगितलं बोंबलून दमलो ऐकत नाहीत. कारण कितीही सांगा तरी यांच्या लक्षात येत नाही. वाजत तशी बोंब कोणी नायकती कानी. मग यांना कोणाला सांगितलेलं पटत नाही. यांना हे सगळं थोतांड वाटतंय. आणि खरोखर परोपरीने तुकाराम महाराजांनी सांगून सुद्धा तुकाराम महाराज हयात आहेत तोपर्यंत कुणालाही त्यांची किंमत कळली नाही. ज्ञानेश्वर महाराज हयात होते तोपर्यंत कुणालाही त्यांची किंमत कळली नाही. जर किंमत कळायची असेल तर केव्हा कळते याचं उदाहरण आपण पुढल्या व्हिडिओमध्ये निश्चित सांगू. रामकृष्ण हरी.